नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। पुण्यामध्ये पोलीस असुरक्षित आहे अशी आता जनतेची भावना आणि खात्री पटली आहे। याला कारणही तसंच आहे। पुण्यातल्या हडपसर भागामध्ये दोन व्यक्तींमध्ये भांडण झालं असताना पोलीस तिथे मध्यस्थी करायला गेले असता एका व्यक्तीनं त्यांना कोयता फेकून मारला। जाणून घेऊयात या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेलं हे आंदोलन। आपण पाहतोय मागच्या काही वर्षापासून जेव्हापासून देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री झाले तेव्हापासून या शहरातली या राज्यातली गुन्हेगारी वाढलेली आहे। ज्या पद्धतीने पुण्यामध्ये या वर्षामध्ये 3.5 ते 4,000 कोटीचं ड्रग्ज सापडलं गेलं ही एकूणच या राज्याची आणि नाही का या शहराची वाटचाल कुठल्या दिशेने चालू आहे याचं एकूण निदर्शक होतं। त्याचबरोबर या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या गुन्हेगारांवर तडीपारी झालेली आहे, ज्या गुन्हेगारांवर मोक्याचे नाही का कारवाई झाली, त्या गुन्हेगारांवर कारवाई झाल्यानंतर पुढच्या 8-10 दिवसामध्ये त्यांची तडीपारी रद्द केली जाते, मोक्यामधून त्यांची सुटका होते। त्याच्यामध्ये कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा या ठिकाणी कॉल येतो किंवा भाजपचे आमदार खासदार खालच्या स्तरावरचा एखादा कार्यकर्ता ज्या नका DCPवर ACPवर दबाव आणतो ही परिस्थिती आहे। आणि त्याच्यामुळंच काल ज्या गुन्हेगाराने API गायकवाडांच्यावर जो खुनी हल्ला केला त्यांच्यावर थेट एका कोयत्याने वार केला, हे कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी गुन्हेगारांना दिलेल्या सुट्टीचा परिणाम आहे। देवेंद्र फडणवीसांचा एक आमदार पुण्यात येऊन थेट तलवारी घेऊन नंगा नाच करा अशा प्रकारचा आदेश येतो आणि तो सांगतो की आपला बॉस सागर बंगल्यावर आहे, कोणाला घाबरायचं काही कारण नाही। आणि या सगळ्या गोष्टीमुळे आज पुणे आणि महाराष्ट्र बिघडतंय। त्यामुळे या देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा करता आणि पोलिसांच्या संरक्षणार्थ आम्ही हे म्हणजे हे आंदोलनाचं केलेलं आहे। आम्ही देवेंद्र फडणवीसांना एवढीच विनंती करतो, महाराष्ट्रावर उपकार करा आणि देवेंद्र फडणवीस या ठिकाणी खुर्ची खाली करा, हीच आमची मागणी आहे। पोलिसांना प्रियाण देणं गरजेचं आहे असं वाटतं? हा 100% पोलिसांचा वचक जो मागच्या 10-15 वर्षापूर्वी होता तो वचक पुन्हा या ठिकाणी पुण्यात महाराष्ट्रात येण्याची गरज आहे। अन्यथा या ठिकाणी हे राज्य बिहार अफगाणिस्तान सारखं नका झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे कृपा करून देवेंद्र फडणवीस या माणसाला नरेंद्रजी मोदी आणि या ठिकाणी अमितजी शाह यांनी मुक्त करावं आणि त्यांना काय एकूणच फोडाफोडीचं राजकारण करायचं आहे त्याच्यासाठी त्यांना फ्री टाईम द्यावा, हीच आमची विनंती राहील। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळतोय। नंदुरबार अक्कलकुवा येथे झालेल्या एका कार्यक्रमात नीलम गोरे यांनी स्पष्ट प्रतिपादन केलं की असा जर एजंट कोणी तुमच्याकडे आला तर त्याला ताबडतोब पोलिसात द्या, नव्हे तर त्याला शिवसेना पद्धतीनं त्याची समजूत काढा। जाणून घेऊयात नेमक्या नीलम गोरे काय म्हणाल्या।
आपल्याला नक्की आठवत असेल, रेसकोर्सवरच्या मैदानामध्ये नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत शरद पवार यांचं नाव न घेता त्यांना भटकती आत्मा असं म्हटलं होतं. त्या भटकती आत्मेमुळे त्यांच्या मतदानामध्ये फरक पडला असं जरी असलं तरी अजित पवार यांना याविषयी विचारलं असता ते अतिशय उद्विग्न झाले. जाणून घेऊयात या पत्रकार परिषदेत काय झालं. नरेंद्र मोदी साहेबांनी त्याबद्दल स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता देशात किंवा राज्यामध्ये कुठं कुठं महिलांच्यावर काही घटना घडतात, त्या संदर्भामध्ये कधी दिरंगाई केली जाते तर ऑनलाईन कंप्लेंट करण्याच्या बद्दलच्या पण त्यांनी त्या पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत आणि त्याची लगेचच अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री तिथं होते, दोन्ही उपमुख्यमंत्री तिथं होते, बरेचसे मंत्रिमंडळातले सहकारी तिथं होते आणि तशा पद्धतीनं त्याची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. कारण आपण बघताय अशा प्रकारच्या घटना आता बऱ्याचशा वेगळ्या दबक्या आवाजात पुढे यायला लागलेल्या आहेत. काही जण थोडंसं काय त्यांच्या मनामध्ये असेल, घाबरून म्हणा काही म्हणा, आम्ही आता ह्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं ह्या अशा प्रकारच्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. काल कॅबिनेटमध्ये पण चर्चा त्या बाबतीतली झाली. कडकमधली कडक कारवाई झाली पाहिजे. या नराधामांना अक्षरशः फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ती फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे ट्रॅकवर घेऊन ह्याचे निकाल लवकर लागले गेले पाहिजेत. अशा प्रकारची बरीचशी काल चर्चा त्या बाबतीमध्ये झालेली आहे आणि तशा पद्धतीनं पुढे जायचं सरकारने ठरवलं. विमानतळाच्या नावाचा देखील प्रस्ताव तुम्हाला घेतल्यानंतर कुठला विमानतळाचं नाव बदलण्याचं कुठला तुकाराम महाराज पुणे विमानतळ मोहोळ आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्या विमानतळाला तुकाराम महाराज हो, पण त्या संदर्भामध्ये ते विमानतळ आहे हे डिफेन्सच्या ताब्यात आहे. आपण सहसा डिफेन्सच्या ताब्यातल्या विमानतळाचं काय करायचं हा पूर्णपणे केंद्राचा अधिकार आहे. आज ते तिथं आहेत. सर्वश्रेष्ठ संत म्हणून तुकाराम महाराजांची संपूर्ण ओळख, देहू हा सगळा त्यांचा परिसर आणि त्याच्यावर त्यांची मागणी ही चांगलीच मागणी आहे. त्याचं सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे. त्याबद्दल राज्य सरकारकडनं जे काही ठराव वगैरे करायचे असतील त्या पद्धतीनं राज्य सरकार ठराव केला जाईल. पण मागं छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल पण अशाच पद्धतीनं एक प्रपोजल आलेलं होतं. कारण वडू आणि तुळापूर हा सगळा परिसर तिथं आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव युगपुरुष मुंबईला दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण नागपूरला दिलं. ह्याबद्दल आता 2 मतप्रवाह आले तर पण आम्ही एकत्र बसून त्याच्यातला मार्ग त्या ठिकाणी काढू. दादा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुम्ही भेट घेतली होती अगदी आणि तुम्ही मागच्या वेळेस असं म्हणाले होते की भटकती आत्माबद्दल मी नाराजी व्यक्त केली तर मोदींना पण विचारणार आहे. तर काय नाही, ते निवडणुकीच्या आधी बोललेलं होतं. आता निवडणुका होऊन खूप पाणी वाहून गेलं. तू कदाचित बघितलं नसेल पाणी किती वाहून गेलं. आता तो विषय संपलेला आहे. जुने विषय आमच्या ग्रामीण भागात म्हणतात उकिरडा उकरत बसायचं नसतं, तसं लक्षात ठेवा. पुण्यात बोपोडी येथे आज एक अपघात झाला आणि त्यामध्ये 12 व्यक्ती गंभीर जखमी झालेल्या आहेत. बोपोडी महामार्गावर एसटी बस आणि 4 चाकी वाहनाचा अपघात झाला. जाणून घेऊयात याविषयी नेमकं काय घडलं. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. संपूर्ण राज्यामध्ये पोलीस प्रशासन
अस्तित्वात आहे का नाही अशी शंका सर्वसामान्य मतदाराच्या मनामध्ये निश्चित येते. MPSC UPSCच्या परीक्षांमधला कारभार, त्याचप्रमाणे नीटमधला कारभार, मुंबईला बदलापूरला झालेल्या 2 चिमुकलींवरचा अत्याचार, पुण्यामध्ये कबड्डीपट्टू प्लेअरवरती जो बिबेवाडीला प्राणघातक हल्ला झाला त्याचं 3 वर्षानंतर आरोपपत्र दाखल होत आहे. 3 वर्ष हा आरोपी जेलमध्ये स्वस्थ चित्तानं बसून होता. नेमकं पोलीस प्रशासन करते काय? पुण्यात कोयता गँग आहे, पोर्शे कारसारखा अपघात घडतो, त्याच्यामध्ये सुद्धा मॅनिप्युलेशन्स केल्याचं दिसून येतं. कायदा सुव्यवस्था कुठे आहे असा प्रश्न आता आपण येत्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला विचारला पाहिजे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.